महिलांच्या राष्ट्रवादीच्या राज्याच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरजी, सुरेश गुलेजी शहराचे अध्यक्ष पुण्याचे राष्ट्रवादीचे दीपक मानकरजी, महेश शिंदेजी, सचिन गोरखुरेजी, मोनिकाताई अडुरेजी, जवाहरलाल दारवाडकरजी, बालचंद्र जगतापजी, रणजीत शिवतरेजी, विक्रम कुटवडजी, भगवान पासरकरजी, चंद्रकांतजी बाटे, संतोषजी घोरपडे, राजेंद्रजी पवार, संदीपजी कुटवड, कीर्तिताई देशमुख, विद्याताई पांगारे, निर्मलाताई दाटे, संतोषजी नांगरे, बाळासाहेब पारगे, प्रवीणजी शिंदे, सुनील भेटके, गणेश निगडे, अशोक शिवतरे, प्रकाश हरपळे, केदार देशपांडे, रेखाताई टापरे, केतन चव्हाण, महेंद्र भोटे, दत्तात्रय गणकोडे, अप्पारे भोटे, शंकरराव कडू, विकास नरवडे, स्वप्नील कोंडे, माझ्या भोर जिल्हा आणि अलीकडच्या खडकवासला परिसरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, विविध गावचे उपस्थित असणारे आजी माजी सरपंच, विविध संस्थांच्यावर काम करत असणारे सोसायट्या, इतर सरकारी संस्था, सर्व आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 26 तारखेपासून 26, 27, 28, 29 वोट टाकावून मला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना एप्रिल, मे, जून, जुलै हा 4 महिन्याचा खर्चाला मंजुरी घ्यायची 2 सभागृह. त्याला मंजुरी घेतल्याशिवाय 1 एप्रिलपासूनची कामं सुरू होणार नाही किंवा पगार देखील होणार नाही. आणि पद्धत असते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस बजेट असतं ते आता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर केंद्राचं नवीन बजेट त्या ठिकाणी सादर होईल आणि मग पुन्हा जुलैमध्ये मी आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर करणार आहे. तुम्ही सगळेजण अतिशय डोंगरी भागातले, दुर्गम भागातले, तुम्हाला या गोष्टीची प्रत्येकाला जाण आहे असा माझा दावा नाही, म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला. मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या त्यातही माझा भोर जिल्हा आणि खडकवासल्याचा परिसर याचा सर्वसमावेशक विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. स्थानिक पातळीवर विविध विकासाची कामं करून, स्थानिक नागरिकांच्या समस्याचं निराकरण करून त्यांना न्याय देण्याचं काम हे सगळे करत असतात. मी देखील तुमच्या सगळ्यांच्यामुळं अनेक वर्ष आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आता माझी 1 वर्षाच्या काळात मी सरकारच्या बाहेर होतो, परंतु पुन्हा जुलैपासून मी सरकारमध्ये गेलो आणि तेव्हा पालकमंत्री पद माझ्याकडे आलंय. आणि ह्या पालकमंत्री पदाचा उपयोग माझ्या 13 तालुक्याला व्हावा, माझ्या PMRDAच्या भागाला व्हावा, माझ्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला व्हावा. तुमच्याकडे काही सहकारी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये राहत असतील तर त्यांना विचारा, गेले 25 वर्ष त्या भागाचा कायापालट मी तिथल्या अनेक माझ्या सहकारी मित्रांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवक नगरसेविकांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने केलेला आहे. बेस्ट सिटी म्हणून देशामध्ये त्या शहराची ओळख आहे. आजही पालकमंत्री या नात्याने मी तिथं वेगवेगळ्या बैठका घेत असतो, आढावा घेत असतो. आज पण तुमच्याकडे येत असताना सकाळी मी 6:30ला आपल्या सर्किट हाऊसला आलो आणि सगळे अधिकारी, सर्वच्या सर्व अधिकारी बोलवले होते. आज तसं बघितलं तर सुट्टी, शनिवारचा दिवस, परंतु सगळे अधिकारी आलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो की कोणत्या कामाला गती गेली पाहिजे, कोणत्या कामाला तुम्हाला निधी पाहिजे, उद्याच्याला वोटर अकाउंटच्या करता तातडीची काय गरज आहे, अर्थसंकल्पामध्ये काय आपल्याला टाकायचे, त्याचे प्लॅन एस्टिमेट झालेत का, त्याच्याबद्दलच्या काही त्रुटी राहिल्यात का, त्याला किती काळ लागला. कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात,
अर्थात आम्हाला प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर या गोष्टी करता येत नाही आणि म्हणून माझा त्याबद्दलचा खटाटो. या सगळ्या गोष्टी करत असताना बोर करांनो, वेगळेकरांनो, खडक असल्याकरांनो, मी सकाळी नीरा डावा कालवा, नीरा उजवा कालवा, चास कमान कालवा, पावला कालवा, खडकवासला कालवा, कोकणी कालवा, घोड कालवा आणि बाबा आसपे धरण या सगळ्यांच्या कालवा सल्लागार समितीच्या 7 बैठका घेतल्या. यंदा दुर्दैवाने धरणांची परिस्थिती दरवर्षी सारखी नाही. आता तुमच्या सगळ्यांच्या भागामध्ये आपली नीरा नदी, गुंजवणी नदी हा वाहतात. वर धरण आहे, त्या धरणांच्या सगळ्या पाण्यावर अनेकांची शेतीवाडी अवलंबून आहे, अनेकांचे प्रपंच अवलंबून आहे, अनेकांच्या मुलाबाळांचा संसार अवलंबून आहे. आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम या इथल्या माझ्या नीरा आणि गुंजवणी नदीच्या पाण्यावर केलं जातं. त्या परिसराला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. इथले गड किल्ले गजाईबद्दलचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मगाशी ज्या समाधीचा उल्लेख झाला साईबाईंची, त्याही बद्दल आम्हाला बराच पुरावा मिळालेला आहे. त्याकरता देखील रामराजे नाईक निंबाळकर, मी आणि आपल्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे. हा जुना 350-400 वर्षापूर्वीचा हेवा इतिहास हा मित्रांनो आपण जपला पाहिजे, कारण पुढच्या पिढीला पण ते दाखवता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय, शिवनेरीचं काम हातामध्ये घेतलंय, रायगडचं काम हातामध्ये घेतलंय. तशा पद्धतीनं रायरेश्वर जिथं महाराजांनी शपथ घेतली त्याच्या संदर्भामध्ये इतिहासात नोंद आहे. आणि राजगड त्याच्यामध्ये काय होतं तुम्हालाही वाटत असेल किंवा हे सांगतात, परंतु मग काम लवकर का होतं, हे पुरातत्व विभागाच्या अंडर असतं. त्याचे कायदे नियम वेगळे. पुरातत्व विभाग हा केंद्राच्या अधिपत्याखाली काही काम करतो, काही आपल्या राज्याच्या अधिपत्याखाली काम करतो. त्याच्यामध्ये तिथं काम करायचं म्हटलं तर जुनं सुन्यामध्ये महाराजांच्या काळामध्ये झालेल्या कामाच्या सारखंच काम आताही आम्हाला करावं लागतं. आणि त्याच्याकरता वेगळे स्पेशल हेरिटेजचं काम करणारे आर्किटेक्ट, हेरिटेजचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, तशा पद्धतीचा दगड, तशा तो दगड घडलेला, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यातून हे कशा करता करतोय, आपलं पर्यटन वाढावं, त्याच्यातनं रोजगार व्हावा. मगाशी दारोडकरांनी पण बोलत असताना सांगितलं, आमच्या इथं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं. भोरची लोकसंख्या वेल्याची कमी व्हायच्या आधी, आता वाढायच्या आधी कमी व्हायला लागलेली. तुम्हाला किती लोकांना माहिती मला माहिती नाही, परंतु आता भोर, वेल्हा, मुळशी हा विधानसभा मतदारसंघ असताना आत्ताच्या घडीला मुळशीची मतदारसंख्या तुमच्यापेक्षा वाढली, तुमच्या म्हणजे भोरपेक्षा. भोर, वेल्हा एकत्र गेला तर त्यांची आपल्यापेक्षा कमी आहे. 5 वर्षांनी 5,000 कमी होते. हे तर आखरीच आहे बाबा. म्हणजे आपल्याकडे पलटणच्या पलटण, काल कुठंवर गेलो होतो, काल मी संभाजीनगरला होतो आणि तिथं दुपारी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. आणि तिथं कार्यकर्त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या, दादा हा माझ्या गाडीवर ड्रायव्हर होता, ड्रायव्हर म्हणून रिटायर झालेला, परंतु नंतर त्यांची पुढची पिढी धंद्या पाण्याला लागली. आणि त्याची गोष्ट मी त्यांना विचारलं, त्यांनी ओळख करून दिली, दादा हे माझे वडील जिल्हा परिषदेत संभाजीनगरला कामाला होते, आता रिटायर झाले. म्हणलं कसं चाललंय, काय चाललंय, ते आपल्या पुतळ्याला दिलं. किती म्हणता मुलं मुली किती आहे, 9 मुलं आणि 3 मुली. विचारायला गोष्ट, पूर्वी आमच्या आजोबांच्या काळामध्ये 9 मुलं 12 मुलं ऐकायची सवय होती आपल्याला, होती खरं आहे. परंतु आमच्या वडिलांच्या काळात 2 मुलं 2 मुलीवर, आमच्या काळात 1 मुलगा 1 मुलगीवर. आणि आता आमच्या मुलांच्या काळात एखादं मुलावर आलं, मुलीवर आलं.
की बदल होत चालले. मी पण चार्ट म्हणून काय चाललंय मित्रांनो, असं करू नका. वर्ण ब्रह्मदेव आला ना, ब्रह्मदेव आणि त्यांना सांगितलं तुम्ही सरकार चालवा, तरी लोकसंख्या आटोक्यात आल्याशिवाय ब्रह्मदेव पण काही करू शकत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, 2 अपत्यावर थांबा, संसार चांगला करा. आता देखील काही काहींना विचारलं ना, किती एकर जमीन आहे? 40 एकर. पण आम्ही 4-5 भावंडे, म्हणजे 4 भावंड असले तर 10 एकर, 5 भावंड असले की 8 एकर. त्या 8 एकरवाल्याला 2 मुलं झाली किती येते? 4 एकर. म्हणजे ते 40 एकरवाला बागायतदार तिसऱ्या पिढीमध्ये का दुसऱ्या पिढीमध्ये त्याला अल्पभूधारकच होतो आणि त्याच्या पुढच्या मध्ये अत्यल्प भूधारक आणि त्याच्या पुढच्या पिढीत भूमिहीन. काय आता कपाळ पडावं, काय करावं काय? मित्रांनो, मी गमतीनं सांगितलं तुम्ही लोकांनी मला 32 वर्ष या राज्यात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निवडून गेलं. अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम, वाढवण्याचं काम, त्यांना पदं देण्याचं काम. आता तुमचं वेळा तालुका तसा लहान तालुका तरी भगवान पाचक करणार तुमचं सगळ्याचं चेअरमन केलं गेलं. तेवढा तुमचा जीव आहे. किती तुझं आणि संघाला दूध 2 लाख 10 तालुक्यात. त्यात माझा बारामती तालुका इंदापूर तालुका नाही, म्हणजे 11 तालुक्यात 2 लाखात तुमचं बेल्याचं दूध 3,000 आणि त्याच्यात शेअर राहतो तुमचा. याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संग्राम, त्यांनी दिलेली घटना, त्यांनी दिलेले कायदे, यामुळे हे घडत आहे. अरे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडू शकतात. मागे देखील राजवाडकरात भालचंद्रजी नाराजच होता आणि मला बँकेला गेले, पण बँकेत त्यांना निवडून आल्यानंतर त्यांना बँकेचं डायरेक्टर केलं गेलं. पण ₹1 तुमचं खर्च नाही ना, मुलाला नमस्कार पण नाही ना. आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा सांगतात. आणि आताचे तर सगळे उमेदवार एवढं 12-15 वर्षाचं विसरले, एवढा बदल या लोकशाहीमध्ये. निवडणूक आल्यानंतर सगळ्यांचे पाय जमिनीलाच लागत आहे. फार वाकू त्यांचं पॅकेट मोडायला लागतं तरी वागताय. असला प्रकार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आता पण मी इथं आल्यानंतर नीरा गुंजवणी काठी माझ्या अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन योजना, मला अनेकदा माझ्या लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, शेतकरी समाजाने सांगितलं, कारण माझ्या पण सिंचन योजना की दादा याचा दर वाढला आणि दर बऱ्यापैकी वाढला आणि तो पुन्हा पूर्वपदावर आला. 675 कोटी रुपये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी राज्य सरकारच्या तिजोरीतनं त्यांना दिले आणि त्यांना म्हटलं पूर्वीसारखी दिलं द्या. आज पण सकाळच्या बैठकीमध्ये मी डायरेक्ट तिथं मुंबईला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय, JR लागून तो पाठवून द्या. त्याच्यामुळं तुमचं जे काही चर्चा चालली, पाणीपट्टीचा दर वाढला तो वाढून दिलेला नाही आणि आताच नाही, 31 मार्चच्या नंतर पण दर तो जुनाच ठेवणार आहे. तो वाढून दिला जाणार नाही, कारण माझी पण जात शेतकऱ्याची आहे, तुमची पण जात शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत याची पण आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय घेऊन मी अधिकाऱ्यांना सांगितलं की पुढच्याही बजेटच्या करता 750 कोटी रुपये जे लागतील ते आपण त्या बाबतीमध्ये उपलब्ध करून द्या, अशा प्रकारच्या सूचना. कारण काही माझ्याकडे ज्यावेळेस मी बघणारच, तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही एवढं कसं काय बोलून बोलतो, त्याचं कारण असं आहे, अर्थसंकल्प ज्यावेळेस मी तुमच्या राज्याचा, तुमचं राज्य सादर करतो तो 6 लाख कोटीचा. किती? 6 लाख कोटी. त्याच्यातले 2.5-3 लाख कोटी पगाराला, पेन्शनला जातात आणि 3-1 लाख कोटी बाकीच्या कामाला आपल्याला लागतात. त्याच्यामुळं फाईल आल्यानंतर सही करताना एखादा मोठं त्याच्यामधलं काम आलं
तर त्याच्यात थोडंसं काहीतरी शेपूट लावायचा आपल्याला अधिकार असतो. त्यामुळं मी हे बोलतो, त्यामुळं मी विकास कामाला बदलू देतो. मगाशी पण काही सरकारने सांगितलं 6 वाजता उठतो 11 वाजता, मला काही वेळ लागली का? मी कामाला आपल्याला मला एवढं तुम्ही लोकांनी भरभरून दिलं. त्या एडीसीसी बँकेचं 32 वर्ष संचालक केलं, काय झालं? मी शेवटी आता राजीनामा दिला. 7 वर्ष ह्या सगळ्यांनी मला चेअरमन केलं. आजही मी राजीनामा दिलेला असला तरी या सगळ्या सहकार्यांना त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील, बँक चांगली चालत. महाराष्ट्रातल्या अनेक बँका बेसुधारीला लागल्या. मी दावा घेत नाही, नाहीतर त्या जिल्ह्यातली लोक नाराज होतील. पण पहिल्या 5 मध्ये तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी आहे. आम्ही कशा करता हे लक्ष देतो का? तर माझ्या भोरकरांना, वेल्हेकरांना सावकाराच्या दारात जावं लागलं, 10 त्याचे पैसे घ्यायला लावले. मागाशी दारवडकर म्हणले ना 0% व्याजारी कर्ज पुरवठा, पण वेळेत परतफेड केली तर तुम्ही वर्षाच्या वर्षाला परतफेड केली पाहिजे. ते तुम्ही सांगितलं नाही. नाहीतर ते म्हणते 0% हे काय चाललंय? वर्षाच्या वर्षात परतफेड केली तर 0% वर्षाचा पुढे गेली की 12%. आर्थिक शिस्त लावण्याकरता केली, तुमचाही फायदा व्हावा. तुम्हाला ज्यावेळेस 0% देतो त्यावेळेस बँकेच्या नफ्यातनं 8 कोटी रुपये आम्हाला त्या तुमचं व्याज भरायला द्यावे लागतात. 8 कोटी रुपये. हा सगळ्या आकड्याचा खेळ आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला त्याच्यातले बारकावे कळलेले. आम्ही अनुभव घेतलेला. या सगळ्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझा डोंगरी भाग होता, अनेक प्रकारच्या इथं अडचणी मला सांगण्यात आलं. इथं प्रवीण पण बसला, शिंदे, बाकीचे कार्यकर्ते सगळे, की दादा मुळशीमध्ये लाईटच्या व्यवस्था जास्त करा, भोरमध्ये करा, वेल्यामध्ये करा. मी त्याच्या 200 गावं डोंगर दऱ्यातील गावांना विद्युत पुरवठ्याची कामं पूर्ण केली. पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यामध्ये एमएसपीच्या कामांना डीपीसी मधनं 100 कोटी रुपये दिले. राज्यात कुणी दिले नाही. सगळ्या जिल्हा डीपीसी तपासा. माझ्याकडे 1000 कोटी रुपये होते, मी 100 कोटी ह्या कामाला दिले. का? तर सखल भागातल्या लोकांनी 3 पिढ्या वीज घेतली. 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरी माझ्या डोंगरी भागातल्या लोकांना वीज नाही, म्हणून 100 कोटी रुपये घातले. त्याच्यामध्ये वेल्हे, मुळशी, भोर तालुक्यातील डोंगरवाडी वस्त्यांच्यासाठी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केलं. मला अनेकदा माझे भोरचे कार्यकर्ते सांगायचे, विल्याचे कार्यकर्ते सांगायचे. आता पण माझ्या भगिनींनी मला पत्र दिलं की दादा, आमच्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एक काम लवकर करून द्या, त्याच्याशिवाय आमच्या इथं मदत होत नाही. केंजळला तुम्हाला जागा पाहिजे होती आणि केंजळ तालुका भोर इथं जागा पाहिजे होती. त्या नियोजित उपकेंद्रासाठी सगळं मंजूर होतं, परंतु उपकेंद्र करता येत नव्हतं. काही आता तुम्ही सांगतो. आणि त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला सांगतो 33/11च्या उपकेंद्र उभारणीची मिळण्यासाठी 23/2/2024 ऑर्डर आहे. आज तारीख किती? 23ची ऑर्डर. आपला झटका असतो, झटका. मी कामाचा म्हणून खोटं सांगत नाही, मी कडक बोलत असेल, पण आपलं काम देखील वाजून, जसा नाणं वाजून खणखणीत असलं पाहिजे तसं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम देखील वाजून खणखणीत असलं पाहिजे. आणि ही ऑर्डर त्याच्यामध्ये दिली. गट नंबर 662 पैकी 80 म्हणजे 2 एकर जमीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीच्या 33/11 उपकेंद्रासाठी उभारणीसाठी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अहवाल शासन स्तरावर सादर करावा, जमीन ताब्यामध्ये देऊ. ती ऑर्डर. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण त्या बाबतीतली कामं करतो. आता तिथलं 33/11चं सबस्टेशन झालं.
की विजेचा लोड शेडिंगचा प्रश्न कमी होईल, माझ्या शेतकऱ्यांचे पंप चांगल्या पद्धतीने चालतील, तिथल्या समस्या त्या ठिकाणी दूर होतील, या प्रकारे त्या परिसरातले प्रश्न सुटावेत, नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा सोयी सुविधा मिळाव्या. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याकडे सारखा तगादा लावत असतात आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा चालूच असतो आणि आपलं काम करूनच ते त्या ठिकाणी घेतात. वैयक्तिक एखादं काम माझ्याकडनं झालं नसेल, कार्यकर्त्यांच्या एखाद्या नातेवाईकांची बदली झाली नसेल, कधी काही अडचण भेटत, परंतु सार्वजनिक कामाच्या करता मी माझी पूर्ण ताकद पणाला लावतो आणि ते सार्वजनिक काम कसं मार्गी लागेल अशा प्रकारचा प्रयत्न करतो. मित्रांनो, भोर तालुक्यातला तसं बघितलं तर गेला असेल खूप भाग दुर्गम रोगणी प्रकारात होतो आणि त्यामुळं इथल्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. इथल्या पायाभूत सुविधांचा विकास प्राधान्याने करण्याची गरज आहे. पूर्वी मी तुमच्या भागात साठव देतो, साठव ते साठव 10 लाख 20 लाख 30 लाख 40 लाखात पैसे मला ज्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा आता ती रक्कम वाढवा, तुम्हाला माहिती आहे किती केली, आता 1 कोटी रुपये साठवूची रक्कम. का तर किती पाऊस झाला तर माझ्या या भागातून त्या भागात जाण्याच्या करता साठवची अडचण येऊ नये याकरता एवढा मोठा निधी द्यायचा. आणि मला जिल्ह्यामध्ये साठव कुठे भोर वेगळा मुळशी तिकडे मावळ याच भागात जास्त आहे, थोडं पूर्ण खेडच आंबे डोंगरी भाग, बाकी इकडे तर सरपंचची गरज नसते. बारामती काय, इंदापूर काय, दौंड काय, शिरूर काय, हवेली काय, ही गोष्ट आहे. त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये निर्णय बाबांनो घेतलेले. त्याचबरोबर आपल्या भोर तालुक्यामध्ये साधारण हे जे काही आहे येळवंडी नदीवर भाटकर धरण आपण बांधलंय आणि या भागातल्या भाटकर आणि निराधीकर धरणामुळं येथील शेतीला आणि गुंतवणुकीमुळं सिंचनाची सोय झाली आणि त्या धरणाच्या पाण्याच्या वापरातूनच शेती सिंचनासाठी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून तिथं तुम्ही कधी बंधारे मागता, काही सिमेंट बंधारे मागता, इतर गोष्टी करता मागता, त्यावेळेस ते देण्याचा प्रयत्न करतो. 2 धरणाबरोबरच राजगड तोरणा किल्ले तसंच राजेश्वरचं पठार आहे, राजगडावर असलेली पद्मावती देवीची नवीन मूर्ती भोर समुद्राच्या राजाने बसवल्याचं सांगितलं जातं. पावसाळ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गिरीभ्रमंतीसाठी गर्दी असते. या बाबीचा विचार करून भोर परिसराचा पर्यटन तुमचा विकास कसा करता येईल, माझ्या भोर नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकल्प कशा प्रकारे राबवण्यात येतील, या प्रकल्पाला राज्य सरकारच्या माध्यमातून कसा तुम्हाला निधी भरून देता येईल. भाटकर धरण क्षेत्रातल्या दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये जीवनावश्यक सेवा पुरवण्याच्या मर्यादा आहेत. या भागात अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य, शिक्षण यासारख्या सेवा पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्यासारख्या आपण विविध योजना आखतोय आणि भोर तालुक्यातील माझं कोंढरी गाव, माझं धानोरी गाव या गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या गावांचं तातडीनं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत. का तर मधल्या काळामध्ये बघा अख्खी गावाच्या गावं काढली गेली. आंबेगावमध्ये बघा, इकडं महाडमध्ये बघा, असं घडलं ना. मधी त्या कर्जत भागामध्ये बघा, होत्याचं नव्हतं झालं, त्याकरता मदत पुनर्वसनाची गरज आहे. मित्रांनो, सुदैवाने या आताच्या मंत्रिमंडळाच्या खात्याच्या वाटपामध्ये मदत पुनर्वसन राष्ट्रवादीकडे आहे. अनिल मैदास पाटील ते जे मंत्री आहेत आणि ह्याची एक कमिटी आहे, त्या कमिटीचा अध्यक्ष मीच आहे. त्याच्यावर माझ्या पुढं आता कोंढरी आणि धानोरी आलं आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं हे बसत नाही, हे होत नाही, हे केलं जात नाही. तुमचं ऐकून घेत आहे त्याला विशेष बाब म्हणून मंत्रावर जाणून शकतात. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. आज भोर आणि वेल्हा आणि मुळशी तालुक्यामध्ये अधिक पाऊस पडत
काम गजण्याचं प्रमाण अधिक आहे. बघा ते खाली फार ते गजले तरी पण ती सांगता येतं वाऱ्याने वादळाने. त्याच्यामुळं आता डोंगरी भागाचा विचार करून कोकणामध्ये आम्ही गंज रोधी त्याला जीआय खांब म्हणतात, जीआय ही देण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गंजलेलं सांगायलाच यायचं नाही, जीआय खांब अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मित्रांनो मार्ग काढतोय. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. खूप काही आपल्या पुणे जिल्ह्याच्या करता मगाशी रुपालीने काही गोष्टीचा उल्लेख केला. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक 350व्या वर्षानिमित्तानं शिवराज्याभिषेक दिन भव्य प्रमाणात आपण साजरा करतोय. किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचित्रेवर आधारित संग्रहालय आपण उभारतोय. आंबेगाव इथलं जाताना जे लागतं पुण्याला जाताना तिथं आपण 50 कोटी रुपयाचा निधी शिवसृष्टीला दिलेला आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 45 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि वरुडला जवळपास 300 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केलेला आहे. काम तिथं सुरू झालेलं आहे आणि ते काम सुरू होत असताना तिथं एवढंच चांगलं काम की लोक पण जाऊन पाहतील. त्या महाराजांचा इतिहास, त्या शौर्याचा त्यांनी दाखवलेलं शौर्य, त्यांनी दाखवलेला धीर हा सगळं आपल्याला तिथं आपल्या डोळ्यासमोर येईल. श्री क्षेत्र जेजुरीला पण आपण 350 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्याच्या मध्ये 110 कोटीचा आराखडा मंजूर केला. अष्टविनायकाला आपण साधारण 45 कोटी रुपये दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू त्या स्मारकाकरता 104 कोटीची मान्यता दिली. भिडेवाडा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याच्या करता 50 कोटी रुपये आम्ही जाहीर केले. ते कमी पडले तर आणखी देण्याची आमची तयारी आहे. त्याच्यामध्ये फुलेवाडा जतन करण्याच्या करता तिथंही आपण डीपीडीसीचा निधी दिलेला आहे. मावळामध्ये सदुंबरेला संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांच्या पैकी संत जगनारे महाराज यांच्या समाधीचा विकास करायला 66 कोटी रुपये दिलेले. आणि संगमवाडी पुण्याच्या जवळ तिथं आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यावर आपण आधारित म्युझियम आर्ट गॅलरी करतोय. त्याकरता देखील काहीशे कोटी रुपये आपण तिथं खर्च करतोय. या पद्धतीनं आपली कामं चालली. मगाशी बोलत असताना अनेक माझ्या सहकारी मित्रांनी नसरापूर, वेले, महाड, घोरडी, शेवटी घाट मार्गे न होता केळळ, बडेघाट, कणकवली, रामणी या मार्गे व्हावा असं सांगितलं. मी आत्ताच अधिकाऱ्यांना दारोडकर बोलत असताना फोन लावला. जरी शनिवारचा दिवस असला तरी मी त्याच्यामध्ये माझ्या बोरवेला करायला सांगतो. मी सोमवारी माझा पहिला दिवस आहे. मी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी बैठक लावली. आता याला 50 कोटी रुपये दिलेले. मी तुम्हाला आधीच सांगतो त्याच्यातले दारोडकर तुम्ही पण या, बाकीचे विक्रम तू असेल, रजपूत तू असेल, बाकीचे काही सरकारी करा, त्याच्याची माहिती त्यांनी घ्या. काय दोन जास्त आलं तर काय बिघडत नाही, त्यांना चहा पाणी नाश्ता घेऊ. पण आपण तिथं पोहोचूया. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तिथं करायचं म्हटलं तर एकदम अशी ते घरी त्याच्यात बोगदा करता येईल का? आता बोगदे पण करता येतात, मोठे मोठे बोगदे आपण केलेले. त्याच्यावर तेही तपासून बघतो. मी आपल्याला सांगतो की आता ही लोकसभेचं निवडणूक आता होईल, परंतु विधानसभेची निवडणूक होण्याच्या आत अजित पवारचा शब्द तुमच्या ह्या मार्गाचं काम सुरू केलेलं आहे. पण याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पण ते बसलं पाहिजे. नाहीतर मी सांगायला जायचोय आणि म्हणायचं लय पण पवार घेऊन बोलत होता सगळ्यांचा सगळे थापाळे तसा ही थापाळच नाही करा. तसं मागच्या पद्धतीने तुम्ही म्हणू नका. मी त्याच्याबद्दल सवय तुम्ही ताबडतोब त्याची मिटिंग लावा. सगळ्या अधिकारी मंडळाने माझ्या घरी बोलवून सकाळी या 5-6 लोकांना बोलवा.
आणि चीफ इंजिनियर एसी एक्झिक्युटिव्ह डेप्युटी यांना सगळ्यांना बोलवा. सर्व आता काय पूर्वी मागं काय झालेलं सगळं बघतो आणि त्या दिवशी निर्णय घेतो. काळजीच करू नका. फक्त त्याचं नाव आहे राज्यमार्ग 106 आणि त्याच्या संदर्भात आपण जे व्यवहारी असेल, जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचं असेल, कारण लोकांचा जीव पण महत्वाचा आहे, त्या सगळ्या गोष्टींचा माहिती आधार घेऊन टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, नवीन मशिनरी खूप आलेली आहे. हे नाही आता पूर्वीसारखं आपल्याला दगड आपल्या वडारी समाजाची लोक पूर्वी घडायचे तसं घडावं लागत नाही. आता ते मशिनरी कापतंय, पाहिजे तशा आकाराचं करून देत आहे. त्या पद्धतीनं आपण जाऊ. तुम्ही काळजी करू नका. आणि मंगळवारी सकाळी लवकर माझ्या घरी मीटिंग जावा, तिथं जावा किंवा मंत्रालयात जावा, कुठल्याही सोयीचं असेल आणि तुम्ही वेळ पोहोचा. सकाळी लवकर याच्या दुकानाला तुमच्या सोयी. त्याच्यामध्ये शिवरे तालुका भोर येथे पुणे येथील हद्दीमध्ये MSRTC मार्फत रिंग होणारा पुणे औरंगाबाद पुणे बेंगलोर मार्ग तिन्ही प्रकल्पाला आखरी बदल होण्याबाबत जे दिले त्याच्यात सतत चालले. काहींचं म्हणणं असं करा, काहींचं म्हणणं तसं करा. त्याच्यामध्ये जे व्यवहारी असेल ते केले जाईल. गिरणी कामगारांची सध्याच्या अद्याप मिळाल्याबद्दल आमच्या नवाजी माणूसऱ्यांनी दिले. त्याच्यामध्ये आता आम्ही लक्ष घातलंय. बऱ्याचशा ठिकाणी द्यायचं चाललेलं आहे. माझी नवाजी माणूसऱ्यांना विनंती आहे, त्याचा मोबाईल नंबर काही दिला नाही. मी आता घेऊन कुठे नवाजी माणूसऱ्यांचं घर आहे, कुठे घर आहे, कुठे घर आहे असं करत बसणार नाही. आपल्या लोगावाडी तालुका भोरचा तो आहे त्याचा आहे तो विक्रमकडनं घ्या आणि त्यांचा नंबर घ्या. त्याच्यामध्ये बांबूमध्ये आम्ही लक्ष घातलंय. आपल्या इथं डोंगरी भागामध्ये भोर वेल्ल्याला बांबू खूप चांगला येऊ शकतो. त्याच्यामुळं नामांकन मिळण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी पण त्यांची तिथं महाबळेश्वरला शेती आहे, तिथेही त्यांनी बांबूच्या लागवड केलेली आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात जी काही म्हणजे पाशा पटेल त्यांनी पण ह्याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आत्ताच पण त्यांची एका ठिकाणी नेमणूक केली. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. इतर माझ्या काही कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेली आहे की दादा आमचा काँग्रेसचा रोड करा. एका गोष्टीची मी सहमत आहे. तुमच्या भागामध्ये एवढा पाऊस पडतो की काँग्रेसचे रोड केल्याशिवाय शक्यता नाही. डावरापेक्षा दीडपट जास्त होतं, पण दीडपट जास्त झालं तरी दसपट टिकतं त्याचं काय. त्याकरिता मी आता डीपीडीसीचे जवळपास पैसे आता संपत आलेले. पुढच्या वर्षी डीपीडीसीला 1250 कोटी रुपये जवळपास ठेवण्याचा आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यातून एप्रिल 1 सुरू झालं की या सगळ्या गोष्टी मगाशी रुपाली म्हणाली किंवा दादा तुम्ही मागं मतदार आला नंतर आला नाही, त्याला काही कारण होती, त्या कोणाची जात नाही. आता स्वभाव असा की जर आपणवर एखादी जबाबदारी टाकली आणि ते करत असेल तर आपण त्याच्यात लुडबुड करायची, पायात पाय घालायचा. त्याच्यावर मी येत नव्हतं. आता काही पायात पाय घालायचं राहिलं नाही आणि लुडबुड करायचं का राहिलं नाही. आता मी अधिकारवाणी नाही, तुम्ही काळजी करू नका. मधून अजून फक्त या कार्यकर्त्यांनी सांगायचं दादा 2 महिने होऊन गेलेत, आता एक मिटिंग तिथं लावा. तिथं मिटिंग लावताना सगळे प्रमुख अधिकारी तिथं हजर ठेवतो. पालकमंत्र्यांची मिटिंगच तिथं सोयीच्या ठिकाणी या पद्धतीनं आपण कामं करू. आणि दर आठवड्याला तर ते सर्किट हाऊसला असतोच, याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. नसरापूर केळवड शिवरस्त्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये पण ते मी लक्ष घालतोय. PM हा तुम्हाला मी कशा करता आलो, मी काही साधू संत नाही. साकारा जायचं लपवायचं असले आपल्या नाही. मी तुम्हाला उद्याच्या महायुतीचा उमेदवार लोकसभेचा जो काही आम्ही सगळे मिळून ठरवू त्याला मतदान करा. त्याची खूप घड्याळच आहे.
घड्याळाला मतदान करा अशी विनंती करायला, असा आग्रह करायला, अशी नम्र विनंती करायला मिळाली. कशी नम्र. आणि त्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या गावांचे ज्यावेळेस काही प्रमाणात निधी दिला, तुम्ही कुणालाही विचारा निधी काही प्रमाणात दिला, मी त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं निधी त्या बाबतीमध्ये येण्याच्या बद्दल तुम्हाला सहकार्य करीन. कारण विकास झाला पाहिजे. मी मगाशी सांगितलं, मी विकासाचा भोक्ता आहे, विकासाचा चाहता आहे. आणि त्याच्यातून तुम्ही बघा, अनेकांनी इथं आपल्याला सांगितलं की एमआयडीसी करतो, एमआयडीसी नाही केली तर पुढं मत मागायला येणार नाही, असं काही सांगितलं की नाही. तरी देखील एमआयडीसी नाही झालं. त्या दिवशी मंगळवारी सकाळी उदय सामंतांना पण माझ्या घरी बोलवा. ते उद्योगमंत्री आहेत, त्यांना म्हणा की आता जाताना गाडी मला नाही, आता पुण्यातच येते. आज राज्यमंत्री संरक्षण त्यांचा एक कार्यक्रम 3 वाजता मला बोलवलं होतं, पण तुमच्यामुळे मी तो कार्यक्रम सोडला. तिथं देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, बाकीचे मान्यवर आहेत, मी त्यांना सांगतो. आणि आपल्या इथं कुठं एमआयडीसी, कारण काय उद्योगधंदे आल्याशिवाय इथं रोजगार मिळणार, इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार. आपल्या इथं कुठलाही मोठा उद्योग, जसा पुरंदर तालुक्यामध्ये आल्या इंडियन सिमेंट पाईप आला, मोठा उद्योग आला, त्याच्यावर अनेक छोटे मोठे उद्योग अवलंबून राहतात. माझ्या बारामतीमध्ये आले, इंदापूरमध्ये आले, शिरूरमध्ये रांजणगावला आले, मावळामध्ये तळेगावला आले, माझ्या खेडमध्ये चाकणला आले, त्याच्यामध्ये सगळीकडे उद्योग आले. परंतु आपला पुणे बेंगलोर हायवेला लागून असलेला तालुका, पाणी पण जवळ आहे, सगळ्या गोष्टी असताना काही बाबतीमध्ये थोडंसं मागं राहिलेलं आहे. तर तिथं त्यांना बोलून त्यांची पण आपण प्राथमिक चर्चा करू आणि एमआयडीसी कुठं आपल्याला घेता येईल. पण मी तुम्हाला आधीच सांगतो, एमआयडीसी घ्यायची म्हटलं तर काहींची जमीन घ्यावी लागते. मी माझ्या बारामतीमध्ये एमआयडीसी केली त्यावेळेस 88 साली मी तिथं 2000 आणि नंतर 3000 एकर जमीन घेतली. तेव्हा मला धावपट्टी करता आली, तेव्हा मला वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभ्या करता आल्या, त्यावेळेस मला उद्योगधंद्यांना बोलवता आलं आणि तिथं रोजगार करता आला. तुम्ही म्हणाला की जमीन नाही घ्यायची, पण एमआयडीसी झाली पाहिजे. कुठं आकाशात कोण पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, पण जमीन नाही घ्यायची. कसं काय जमीन? धरण झालं पाहिजे, पण जमिनीला हात लावायचा नाही. कसं काय धरण? त्यामुळं व्यावहारिक तुम्ही बोला, त्याचा निधी म्हणजे मोबदला चांगला देईल, तुमचं समाधान होईल, तुमचा त्या पैशात तुम्हाला दुप्पट जमीन देता येईल, अशा प्रकारचा मोबदला द्यायला मी माझं सर्वस्व पणाला लागलो. ही गोष्ट भोरकरांनो, वेलेकरांनो लक्षात ठेवा. मी त्या करून दाखवी, पण माझ्या पण ऐका नाही त्याला लोकसभेला कुठं भावनी बोलू नका. मी आता कामाचा माणूस आहे, मी तुम्हाला मदत करणारा माणूस आहे. मला आजपर्यंत सगळं मिळालं. 5व्यांदा आता उपमुख्यमंत्री झाला माणूस. एकदा होता नाकेलो येतो, एकदा 2दा 3दा 4दा 5दा. त्याच्यामुळं कुठेही माझी हाऊस पिटलेली, पण लोकांचे प्रश्न सोडायचे. आज मला कुणी पण मी काय घरी उभा राहू शकते. मी कशाला 5 वाजता उठून 6 ला मला लागलं काय तुम्ही म्हणतोय माझी खूप नाही का हाताने मारत, माझं मी चुकतो ना झोपेतलं. त्याच्यामुळं तुम्ही हे लक्षात घ्या. या पद्धतीनं मित्रांनो, मागे अजून पण काही जण तळ्या तिकडं आहेत, म्हणजे त्यांनाही हात करून होती. बाबा तो आपण खासदार कशा करता निवडून देतो, आमदार कशा करता निवडून देतो, कामावर आता निवडणूक कुठली आहे? खासदार. देशाचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी कालच वाराणसीला होते, 2दा पंतप्रधान झाले, 3ऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचं. या देशातले नीट ऐका, 65% लोक म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं पाहिजे. 65% सर्वे करा. आणि त्यांनी सांगितलं आता या 3ऱ्या टर्ममध्ये
मी एवढं भारताकरता काम करेन. भारतात आपलं महाराष्ट्र पण आहे, आपल्या महाराष्ट्रात पुणे जिल्हा पण आहे, पुणे जिल्ह्यात भोर तालुका पण आहे, वेलाई तालुका. त्याच्यावर मी एवढं काम करीन की कुणी इतकं काम केलं नसेल एवढं काम, एवढं विजन त्यांच्या त्यांनी केले. रस्ते मोठे मोठे केले. तुम्ही बघा, टनेल काढले, विमानतळं केली, मध्य भागात ट्रेन सुरू केले. 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिलं जातं. मोफत अन्न 80 कोटी लोकांना, गरीबांना शक्य आहे. त्याच्या संदर्भामध्ये अनेक महत्वाचे निर्णय. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहण्याचं आम्ही तर घेतले. आम्ही 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा करतो. त्यांनी 6,000 रुपये वर्षाला तुम्हाला कमी केले, ते देत आहेत. आम्ही 6,000 त्याच्यात घातले. 12,000 शेतकऱ्याला वर्षाला त्या ठिकाणी दिले जातात. त्याच्यातून फार शेतकऱ्यांचा भलं होता, हा दावा माझा नाही. आता कांद्याचा शेतकरी संघाला आम्ही त्यांच्या मागे लागलो. आपण त्यांनी आता काही 1000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली. आता पुढे कांद्याचे भाव जरा वाढू लागले. बघायची भगवंतराव बोलत होते, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं माझाही दुधाचा धंदा आहे, त्याच्यावर मलाही माहिती की रेट काय. रेट कमी झाले. 5 रुपये लिटरला गाईच्या दुधाला आम्ही तुमच्या डायरेक्ट अकाउंटला देतो. म्हशीच्या दुधाला नाही, शेळीच्या दुधाला नाही, उंटिलीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला. नाहीतर कोणाचा म्हशीचा असेल आधी पवारचा पण 5 रुपये देतो. कसं काय नाही. गाईचं संकरित गाई किंवा गावरान गाई, सिंधीचं, खापरकडचं, गिरचं, कंदारचं, खिलार देतच नाही दूध. परंतु तिला काय औषध आताच्या निघालं तर ती या पद्धतीनं करोडो रुपये शेतकऱ्यांचा धंदा टिकावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. मागं देखील हातात घेतलेला होता पावडर तयार करायचा. त्याच्यात तो महानंद, मी पण पूर्वी डायरेक्टर होतो. आपल्या इथे वैशाली पण डायरेक्टर होती नागवडे, आणि आता पवार डायरेक्टर. तर त्यांनी आता राजीनामे दिले. इतक्या अडचणी झाल्या. 250 कोटी रुपयाचा तोटा झाला. आता एलईडीला चालवायला दिलाय, त्यांचा चाललाय. आमच्या विरोधकांना गुजरातच्या भाषात घातलं. अरे एलईडी तिथंच ते चालवणार आहे, कशाचा उगीच काय. यांना काही मुद्दा राहिला नाही. त्याच्यावर इतके आपले गुजरातला चाललेले आहे. आणि गुजरातच्या राज्यात एलईडी महानंद डेअरी घातली, काही कुठं घातली नाही. तिथंच गोरेगावला चला जायला चला आणि बघा तिथं. मधल्या काळामध्ये जे कारखाने बंद पडले ते कारखाने चालवायला तुम्ही घेतले नाही. महाराष्ट्रातले काही कारखाने, साऊथचे, कर्नाटकाचे लोक येऊन ते रेणुकावाला त्यांनी चालवायला घेतले नाही. प्रॉपर्टी आपलीच आहे, शेतकऱ्यांच्या मालकीचे. थोडंसं त्या भागात त्यांना नाही चालवले म्हणून त्याचं टेंडर बसलं म्हणून ते आले. तुमचं टेंडर बसलं तुम्ही घ्या. पण सध्या निव्वळ लुटपेट करायचं काम चाललेलं आहे. आणि आम्हाला कुणाचाही वरिष्ठांचा अपमान करायचा, आम्हाला काम करायचं. आणि काम करण्याच्या करता इथल्या भोर बेल्ला माझ्या गोंडे भागातल्या लोकांनी सगळ्यांनी मनापासून महायुतीला साथ द्या. का द्या? सत्तेवर असणारा आपला आमदार आणि खासदार निवडून गेला, कामं जास्त होतात. मग तुम्ही म्हणत विरोधकांना पण दिलं. परंतु वाढत्या ओळखीचं असलं तर काय होतं? वाढत्या जरा ओळखीचं असलं आणि आपल्याकडे 3-4 पाया जास्त पडतात ना, आणि पुढे गेलं का तर ती जरा असा तसाच. त्यामुळं आपल्याला मोदी साहेबांना पाठिंबा देणारा खासदार निवडून द्यायचा. हे निवडून दिले तर अमित शहाना मोदी साहेबांना आम्ही म्हणू, मोदी साहेब आता तुमच्या विचाराचा खासदार निवडून द्या. आता आम्हाला 500,000 कोटीचा प्रकल्प दिला. पंतप्रधानांना किंवा अमित भाईंना त्यांनी लक्ष घातल्यानंतर काही अवघड नाही आहे. खूप योजना केंद्राच्या असतात, त्या केव्हा येतील? त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर
आणि त्यांच्यावर टीका करणारा खासदार गेला तर त्याला काय मिळेल का काही? दुर्लक्षच. त्यामुळं वोट देणाऱ्यांनो खडकवासला करायचं ह्याच्यात तुमचा फायदा. शेवटी तुम्ही तुमचा विकास करून घ्यायचा. तुम्ही आमच्या महायुतीचा खासदार निवडून दिला तर राज्य सरकारची पण कामं होती, जिल्ह्यातली पण कामं माझ्याकडनं होती, त्याच्या संदर्भामध्ये केंद्रातली कामं. कारण मोदी साहेबांचं सरकार येणारी काळ्या दगडावरची पाणी गेली हे निर्विवाद होते. तुम्ही सांगा ना दुसरं कोण या 135 कोटीच्या काळात चालवणार आहे? आज जगामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे, देशाचं नाव वाढवलेलं आहे. चंद्रयान तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे, सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली. पण निवड आता त्यांना कसा विरोध करायचा म्हणून नाही, सगळं गुजरातला चाललंय, सगळं गुजरातला चाललंय तसं नाही. आपलं आपल्याकडेच आहे. आपल्याला पण काही इतिहास आहे, परंपरा आहे, आपल्याला पण काही विचारधारा आहे. ही पण गोष्ट माझ्या सहकारी मित्रांनी लक्षामध्ये ठेवावी. एक इथं आता पीएमआरडीचं काहीतरी काम सांगितलंय. नसरापूर गिरवणे शिवरस्त्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. पीएमआरडीकडनं सर्वे करून निधी देता येईल. तीर्थक्षेत्र भलेश्वर किल्ले, कोरणा, राजगड येथील पर्यटकांना हे ठिकाणी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेले 3 वर्ष कोरोना करायची संपूर्ण देखभाल आणि तिथल्या कामगारांचा पगार आपल्या राष्ट्रवादीच्या अपार्टमेंट केले. 3 वर्ष झाले. कोण कुणाला 5 पैसे सोडत नाही. सख्या भावाभावाच्या भांडणं होत आहेत, फार मारामारी होत आहे. एकाच आई बाबाच्या पोटी जमा झालेलं असतं तरी काहींच्या बाबतीत काही गुन्हे होतात. या पद्धतीनं आपलं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये इतर पण बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की हे करा ते करा, हे सगळं करी. आधी पहिलं काढतात तो बाहेर काय करतो त्याच्यामध्ये. अरे काय आता कुठं आता शिल्लक आहे? हा घेऊन जावं काय किती करा घेऊन जावं. हे सोमेश्वरला जवळ एका मायगावला जवळ जाऊन झाला ठीक आहे. ज्या कारखान्याला जवळ पडेल तिथं घेऊन जावं. ठीक आहे, कुठं तरी घेऊन जातो पैसे दे. शिंदेवाडी भोर महाड या एक विचार किलोमीटरच्या दृष्टीनं कुठं सोयीचं आहे, सोमेश्वर सोयीचं आहे, कुठलं सोयीचं आहे. पण सोमेश्वरला काय झालं आता नेटकेट बंद केलं, फक्त समाजात चाललं सगळी बसवलं. आता आपण शिंदेवाडी भोर महाड या राष्ट्रीय महामार्गाचा पण 600 कोटी रस्ता करता 796 कोटी रुपये मंजूर केलेले, त्याचंही टेंडर झालेलं आहे. हेही काम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण करून घेऊ. तुम्ही पण लक्ष ठेवत चला अशी माझी तुम्हाला. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या काही तक्रारी आल्या, खामगाव मावळच्या चौकशी करा. माझी एवढीच विनंती आहे की राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये 50% केंद्राचा निधी आहे आणि 50% राज्याचा निधी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, त्याच्यात मोदी साहेबांचं स्वप्न आहे की प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीची ती योजना आहे. त्याबद्दल आपण पण तेवढाच निधी देतोय. त्यामुळे जिथं तुला पाण्याचं दुर्लक्ष असेल ते सांगा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी करेन. माणसा देवी पाणी पुरवठा संस्था, तालुका वेल्हे, नसरापूर, जिल्हा पुणे, लाईट बिल लाईट बिल कसं मागतो
का 2012 पासून बंद आहे. त्याच्यात हे राजेंद्रकडे का पावलेकडे बंद आहे आणि त्याचा ज्या दिवशी बंद झालंय त्याच्या पुढचं रद्द करा आणि ज्या दिवसापर्यंत चालू होतं तेवढं द्या आणि ते काही नाही होईल म्हटले तर मला सांगा. मित्रांनो, दुसरं की आता नसलापूर आलो. नसलापूर आपलं तसं महत्वाचं गाव, पण एवढा बाहेर कचरा टाकला काही विचार. त्याच्यामध्ये मी जरा पीएमआरडीला तुमचा बराचसा एरिया पीएमआरडी मध्ये पीएमआरडी देखील राज्य सरकारच्याच अंडर काम करतात. पालकमंत्री तिथं आदेश देऊ शकतात. त्याच्याकरता मी आपल्याला सांगेन की त्याच्यात त्यांनी रस्ता मागितलेला आहे. नसरापूरचा रस्ता कशामुळे घेतला ते जरा आतून आता मी आलो ना तिथं मला बाबांनी आपण स्वागत केलं. बरोबर आहे, त्याच्यात निधी पण द्यावं. जे काय असेल ते बजेटमध्ये असेल तर आपल्या हातात, पीएमआरडीमध्ये असेल तर महिवालच्या हातात, नॅशनल हायवे असेल तर सेंट्रलच्या हातात. पण तो नॅशनल हायवे नाही आहे. या पद्धतीनं मित्रांनो आपण कामं करून माझी तुम्हाला विनंती, माझ्या आया बहिणींना पण विनंती, सर्वांना विनंती की योग्य उमेदवार देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होईल. तुमचं पवित्र तुमचं बहुमत मत ज्या दिवशी आपलं बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान असेल, विकास करण्याच्या करता, केंद्राचा निधी आणण्याच्या करता, राज्याचा निधी मिळवण्याच्या करता, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मिळवण्याच्या करता, पीएमआरडीचा निधी मिळवण्याच्या करता आज तुम्हाला एनडीए म्हणजेच महायुती यांचा उपयोग होणार आहे. आपण आता ठरवायचं की उद्याच्या 5 वर्षाच्या करता, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की शब्दाचा पक्का, उद्याच्या 5 वर्षाच्या करता अनेकांनी इथलं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या कारकीर्द तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आता मी दिलेल्या उमेदवाराला, आम्ही दिलेल्या उमेदवाराला, महायुतीनं दिलेल्या उमेदवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता आणि आपला राज्य आणि आपला देश एकदम अग्रेसर होण्याच्या करता $5 ट्रिलियन इकॉनॉमी 2028ला करण्याकरता, आर्थिक सुबत्ता त्याच्यातनं संपूर्ण देशात राज्यात येण्याकरता आपल्याला हे करायचंय. आता आपण जगात 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी साहेबांचं म्हणणं आहे की आता 3ऱ्या क्रमांकावर जायचं आणि त्याकरता $5 ट्रिलियन. त्यांनी $5 ट्रिलियन निर्णय घेतला. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, मी आणि माझ्या पक्षात सगळ्याच मंत्रिमंडळाने $1 ट्रिलियन 2028 पर्यंत जायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळेजण उचलूया. इथं काम करताना इतर सुरेशराव तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या त्या भागातलं ज्या त्या भागातच थांबव. उगीच मी गेल्याचा मी चाललो भोरला, काही गरज नाही. त्यांनी कधी आपापल्या भागातच मतदान करून द्यायचं. बूथ वाईज त्याचे कमी हे असेल, कमी काय असतील त्या करायच्या. आत्तापासून मतदारांना मी तुम्हाला मतदान याद्या सगळ्या देतो. त्याच्यात वेगवेगळे प्रश्न तुम्ही नोंदून घ्या किंवा कुठले कुठले प्रश्न आहेत आणि तशा पद्धतीनं त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता पुढे आपण 5 वर्ष बांधील राहणार आहोत. त्याबद्दलचा विश्वास, त्याबद्दलची खात्री ती मतदारांना द्या आणि कार्यकर्त्यांना, मतदारांना ठाम खात्री द्या की आता अजितनं स्वतः लक्ष घातलेलं आहे. अजितनं बारामतीचा चेहरा बदलून दाखवलेला आहे. अजितनं पुणे जिल्ह्यामध्ये पण मी खूप कामं केलेली, ती सगळी सांगत बसलो तर वेळ कमी पडेल. परंतु मी पिंपरी चिंचवडचा कायापालट केला. अनेक चांगल्या इमारती त्या आपण जिल्ह्याच्या करता केल्या. जिल्हा परिषदेची इमारत पुरी केली. बघा, दारोडकरला विचारा, जिल्हा बँकेची इमारत पुरी केली, जिल्हा अधिकारी कलेक्टरची इमारत पुरी केली, विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत पुरी केली, सर्किट हाऊसची इमारत पुरी केली, तिकडं प्राधिकरणाची इमारत पुरी केली.
नवी आता काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीचं चाललेलं आहे ते कुणाच्या काळात आपण घेतलं. साथीची इमारत कुणी बांधायला घेतली, कृषी भवन कुणी बांधायला घेतलं, कामगार भवन कुणी बांधायला घेतलं, सहकार भवन कुणी बांधायला घेतलं, त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत कुणी बांधायला घेतली, महानगरपालिकेची इमारत ही कुणाच्या काळामध्ये झाली, शिक्षण मंडळाची इमारत ही कुणाच्या काळामध्ये काम सुरू झालं, कृषी भवन ते कुणाच्या काळात काम सुरू झालं. अक्षरशः करोड रुपयाचा निधी आपण या सगळ्या कामाच्या करता देतो. नागपूरला पण देतो, छत्रपती संभाजीनगरला पण देतो. आता सीपीचं ऑफिसचं काम आम्ही सुरू करतोय. आपली एसपी कार्यालयाच्या पाषाणला एवढी देखणी वास्तू आपण करतोय. कार्यमंत्र्याच्याला माझा तिथं नागरिक गेला, माझा गावाकडचा ग्रामस्थ गेला तरी त्याला तिथं सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजे. आणि पण महिलांचं प्रमाण वाढलंय, महिलांना तिथं चांगल्या प्रकारची स्वच्छता असली पाहिजे. मेट्रोचं काम जोरात चाललेलं आहे, त्याच्यात रहदारीचा प्रश्न सोडवण्याचं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. पाण्याच्या बद्दल मी परवाच मिटिंग घेतली, मुळशीच्या टप्पा 2 करता मी टाटाला विनंती केली की आम्हाला पाणी द्या. त्यांनी मला सांगितलं 80% जमीन अजित पवारांच्या ताब्यात आहे, 20% जमीन त्याचा मोबदला तुम्ही द्या, आम्ही धरणाची उंची वाढवतो, 2 TMC पाणी वाढेल. 2 TMC पाणी म्हणजे जवळपास धरण झालं. उजवणे धरण तुमचा पाणी चार्ज आहे तिथं नुसती उंची वाढवली थोडी तर 2 TMC पाणी वाढतं आणि त्याकरता आपण लक्ष घातलं. त्यांना सांगितलं आता वीज पाण्याचं निर्माण करायच्या ऐवजी तुम्ही आता वाऱ्यापासून वीज तयार होती, सूर्यापासून वीज तयार होती, बगॅसपासून वीज तयार होती, न्यूक्लिअर पासून वीज तयार होती, त्याच्यामध्ये कोळशापासून वीज तयार होती, अनेक प्रकारे वीज तयार होती, गॅसपासून वीज तयार होती. तर आता पाणी लोकांना पाहिजे, आमच्या पुण्याला पाहिजे, पिंपरी चिंचवड शहराला पाहिजे आणि त्यांना तिथलं पाणी मिळालं तर माझ्या शेतकऱ्याला पाणी कमी पडणार नाही. या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. म्हणून काम करण्याच्या करता आपला त्या विकास करण्याच्या करता विकासाच्या करता लढायला ही माझी पुन्हा तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे. आणि ते आपण केलं तर पुढच्या सगळ्या कामं करण्याची जबाबदारी आम्हा लोकांची राहील. त्याबद्दलचा विश्वास आणि खात्री माझ्या तमाम भोरवासियांना, वेल्हेवासियांना आणि माझ्या खडकवासल्याच्या परिसरात आलेल्या माझ्या सहकार्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.